नमस्ते दोस्तों हो माय डिवाइन एंजल्सच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। व्हिडिओ विशेष यासाठी आहे की उद्यापासून ऑगस्ट महिना सुरू होत आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत ऑगस्ट महिन्यात ज्या ज्या लोकांचा वाढदिवस आहे त्यांच्यासाठी येणारं वर्ष, म्हणजे ऑगस्ट महिन्यातल्या वाढदिवसापासून ते पुढील वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत आपल्यासाठी काय मार्गदर्शन आहे हे टॅरोच्या मार्गदर्शनाखाली आपण बघत आहोत। चला तर सुरुवात करूया। सर्वात प्रथम ऑगस्टमध्ये ज्यांचा वाढदिवस आहे त्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा माय डिवाइन एंजल्सकडून। आपण प्रार्थना करूया एंजल्सला, हे एंजल्स कृपया आम्हाला सांगा ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या लोकांचा वाढदिवस आहे त्यांच्यासाठी ओव्हरऑल थीम काय आहे, वर्षभरासाठी त्यांच्यासाठी ओव्हरऑल गायडन्स काय आहे, यासाठी आम्हाला खूप मार्गदर्शन करा। तर पहिलं कार्ड आपण पुल करूया। 5 कार्डचं हे स्प्रेड असणार आहे, ज्याच्यात पहिलं कार्ड असणार आहे ओव्हरऑल एकंदरीत तुम्हाला थीम काय आहे, थीम ऑफ द इयर जे आपण म्हणतो की वर्षासाठी आपल्याला काय थीम आहे ऑगस्ट महिन्यात ज्यांचा वाढदिवस आहे। कार्ड बघूया। द डेव्हिल। डेव्हिल कार्डसाठी घाबरू नका, हे कार्ड काही अतिशय निगेटिव्ह आहे असं नाही, तर हे एक वॉर्निंग साईन आहे आपल्यासाठी ऑगस्ट महिन्यात ज्यांचा वाढदिवस आहे। डेव्हिल कार्ड काय दाखवतं आहे ओव्हरऑल थीम की मोहमाया जी असते, जी आपल्या उद्दिष्टापासून आपल्याला भरकटवते, ज्या गोष्टींमध्ये आपण गुंतलं नाही पाहिजे, आपली एनर्जी वेस्ट नाही केली पाहिजे, त्याच्यापासून दूर राहायचं असा संदेश आपल्याला या ओव्हरऑल थीम ऑफ द इयरमधून मिळतो आहे। ओ बघा, द सन आपल्याला रिलीज काय करायचं आहे, ही निगेटिव्हिटी रिलीज करायची, त्यामुळे ॲक्सेप्ट काय करायचं, आपल्याला मिळणार काय त्याचा परिणाम, सन। जर आपण या डेव्हिलपासनं स्वतःला वाचवलं तर आपला जो भविष्य आहे ते सुरक्षित राहणार आहे, उज्ज्वल राहणार आहे। त्यासाठी काय करायला लागेल, त्यासाठी तुम्हाला जसं की कधी कधी आता इथे 4 ऑफ पेंटिकल्सचं कार्ड का दाखवतं आहे, जर डेव्हिलशी आपण संबंध जोडला की कदाचित खूप वायफळ खर्च होतो आहे, आपला बजेटच्या बाहेर चालल्या आहेत गोष्टी, तर त्यावेळी तो पैसा सांभाळून ठेवा। आपल्या चुकीच्या सवयी, काही ॲडिक्शन, काही व्यसनं असतात, त्याच्यामध्ये पैसा वाया जात असेल, कुठल्याही प्रकारचं व्यसन आहे किंवा कुठलीही सवय आहे ज्याच्यामध्ये आपण पैसा गुंतवतो, मग ते जसं की आजकाल शेअर मार्केटचं खूप क्रेज आहे लोकांना की झटपट पैसा कमवण्याचं साधन, तर तिथे तर आपण गुंतत नाही आहोत ना। काही लोकांना सवय लागते स्मोकिंगची, ड्रिंकिंगची, तर हळूहळू म्हणजे सुरुवातीला फॅशन म्हणून किंवा मित्रांबरोबर म्हणून आपण सुरुवात करतो आणि मग ते कधी व्यसनात रूपांतरित होतं ते आपल्याला कळत नाही। तर अशा गोष्टींपासून वाचून आपला पैसा जर आपण जपून ठेवला तर त्याचा परिणाम काय होणार आहे की आपलं भविष्य उज्ज्वल राहणार आहे। लव्ह अँड रिलेशनशिपमध्ये काय गायडन्स आहे ऑगस्टसाठी बघूया। 4 ऑफ कप्स म्हणजे जे डिवाईन आपल्याला देतं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून जर आपण हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नये असा संदेश, कदाचित डेव्हिल हे त्याचं पण एक इंडिकेशन असू शकतं। जसं तुम्हाला रेझोनेट होतं आहे तसं बघा, कारण हे कलेक्टिव्ह रीडिंग आहे, एकत्रित आहे, सगळ्या लोकांची एनर्जी इथे असते, त्यामुळे पर्सनल रीडिंग जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला एक्झॅक्ट रीडिंग मिळेल जे तुमच्याशीच संबंधित असेल, तुमच्या ऊर्जेशी। आणि बघूया बॉटम ऑफ द डेक काय आहे, द मॅजिशियन। वाव, बघा, हे गोष्टी जर तुम्ही कंट्रोल केल्या की जिथे तुम्हाला काही वायफळ खर्च असतील, काही सवयी असतील, काही निगेटिव्ह लोक असतील आजूबाजूला जे तुम्हाला तुमच्या उद्दिष्टापासून भरकटवत आहेत, त्यांच्यापासून दूर राहा असं एकंदरीत संदेश आहे। बघा, तुम्हाला काही ना काही मेसेज तुमच्यासाठी यातनं जरूर आहे ऑगस्ट महिन्यात ज्यांचा वाढदिवस आहे। ओव्हरऑल आता एंजल गायडन्स बघूया। कृपया एंजल्स आम्हाला सांगा ऑगस्ट महिन्यात ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्यासाठी काय गायडन्स आहे, त्यांनी काय केलं पाहिजे, एक मेसेज आम्हाला द्या त्यांच्यासाठी थीम ऑफ द इयरसाठी। इमोशन्स आर रनिंग हाय, जसं की हे की उगाचच इमोशनच्या आहारी जाऊन आपल्या ज्या भावना आहेत, तीव्र भावना, त्या कंट्रोल करणं जरुरी आहे, कारण फक्त इमोशन्समुळेही कामं बिघडतात। आपल्याला मन आणि बुद्धी यांची सांगड योग्यरित्या घालूनच आयुष्यात पुढे जायचं असतं, असा एक ओव्हरऑल संदेश आपल्याला इथे मिळतो आहे। पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद।